नगर मनमाड महामार्गाची एवढी दुरावस्था झाली आहे की आता शासन प्रशासनाकडे विनंती करायचं सोडून आता वारकऱ्यांनी थेट पंढरीच्या पांडुरंगाकडे कुठेतरी विनंती केल्याचा एक बॅनर जो आहे तर तो नगर मनमाड रस्त्यावरती लागल्याचं पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे पांडुरंगा यंदाची आषाढी वारी अत्यंत खराब आणि खड्डेमय रस्त्यावरून पूर्ण करण्याचं बळ तू दिलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार। मात्र पुढील वर्षी हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त झालेला असू दे अशा आशयाचं साकडे जे आहे तर या बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आलंय। खरं तर हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सातत्यानं शासन प्रशासनाकडे जे आहेत विनंती जी आहे तर ती इथल्या नागरिकांनी केलेली आहे। मात्र तसं काही होताना दिसत नाही। काही नागरिक आहेत ज्यांनी हा बॅनर लावलाय। काय नेमकं उद्देश हा बॅनर लावण्याचा? हे प्रशासनाला काही कळत नाही, त्याबद्दल आम्ही बॅनर लावून निषेध करतोय आणि पांडुरंगाला साकडा घालतो असं की हे पांडुरंगा की पुढच्या वर्षी हा रोड व्यवस्थितरित्या बनला जाऊ दे। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर वारकरी हे चिखलातून मार्ग काढतानाचा एक फोटो जो आहे तर तो लावण्यात आलाय आणि त्याच्याच बाजूला एक चांगला असा एक रस्ता दाखवण्यात आलाय आणि पांडुरंगाकडे कुठेतरी साकडे घालण्यात आले की पुढच्या वर्षी सुसज्ज रस्ता आणि सुखरूप वारी जी आहे तर ती घडू दे अशा आशयाचं साकडं थेट आता वारकऱ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे घातलेलं आहे। त्यामुळे शासन प्रशासनाला आता तरी जाग येते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।